मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे आरोग्य विभाग भरती 2026. जाहिरात अतिशय अंतिम टप्प्यात. जाहिरात लवकरच येणार आहे. म्हणजेच मित्रांनो, जाहिरात येण्याचे जे संकेत आहे मित्रांनो, ते खूप जवळ आलेले आहे. कारण की वरिष्ठ समजा सूत्रांनुसार माहिती मिळालेली आहे. म्हणून मित्रांनो, हे तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहोत. मित्रांनो, काहींचे मला मेसेज येत आहे की सर तुम्ही नुसतं टाकतात का भरती येणार आहे, पण कधी येणार आहे? पण मित्रांनो, ते कसं असतं माहिती आहे का, वरिष्ठ पातळीवर सगळी तयारी झालेली असते. पण काय कारणास्तव ते भरतीला काय ते काय करतात, त्याला थांबत आहेत. म्हणून मित्रांनो, वरिष्ठ समजा जे आपल्या सूत्रांकडे आहे, मला एकदम ऑफिशियल जे चॅनल आहे त्याच्यावरून मला माहिती मिळालेली आहे. म्हणून मित्रांनो, मी तुमच्यासोबत शेअर करावा असं मला वाटलं. म्हणून मित्रांनो, ते संपूर्ण माहिती आपण काय आहे ते आज आपण समजून घेणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, चला सुरुवात करूया. हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या MPW लर्निंग सेंटर या आपल्या शैक्षणिक परिवारामध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे. विशेषतः जे विद्यार्थी आरोग्य विभाग भरती 2026मध्ये MPW, हेल्थ इन्स्पेक्टर, हेल्थ सुपरवायझर, सॅनिटरी इन्स्पेक्टर आणि आरोग्य विभागातील इतर पदांची तयारी करत आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा. कारण आरोग्य विभागाच्या आगामी भरतीच्या जाहिरातीबाबत एक अतिशय महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. आणि ही माहिती कोणत्याही रँडम व्हॉट्सअप मेसेज किंवा सोशल मीडिया पोस्टवर आधारित नाही. आपल्या ही माहिती वरिष्ठ स्तरावरील विश्वसनीय सूत्रांकडून गोपनीयरित्या प्राप्त झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोग्य विभाग भरतीची जाहिरात आता अतिशय अंतिम टप्प्यात असल्याचे समजते आणि जाहिरात लवकरच प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. हो विद्यार्थी मित्रांनो, जाहिरात आता फायनल स्टेजमध्ये असल्याची माहिती आहे. पण या ठिकाणी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट मी स्पष्ट करू इच्छितो. जोपर्यंत अधिकृत जाहिरात शासनाच्या किंवा आरोग्य विभागाच्या अधिकृत माध्यमातून प्रकाशित होत नाही, तोपर्यंत आपण कोणतीही तारीख, पदसंख्या किंवा इतर तपशील 100% फायनल म्हणून सांगणार नाही. हे लक्षात ठेवा मित्रांनो. आपल्या मिळालेली माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. आता पुढचा निर्णय अधिकृत घोषणा संबंधित विभागाकडूनच येईल. ठीक आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आता मित्रांनो, ही अपडेट एवढी महत्त्वाची का आहे लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या काही काळापासून आरोग्य विभागाच्या भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा एकच प्रश्न आहे, आरोग्य विभागाची जाहिरात कधी येणार? काही विद्यार्थी म्हणतात सर जाहिरात कधी येईल, काही विद्यार्थी म्हणतात सर पदे किती असतील, काही विद्यार्थी म्हणतात MPWची भरती होणार का, तर काही विद्यार्थी म्हणतात आपण अभ्यास सुरू ठेवायचा की जाहिरात आल्यानंतर अभ्यास करायचा. आणि म्हणूनच आजची अपडेट महत्त्वाची आहे. जर आपल्याला मिळालेली माहिती योग्य दिशेने असेल आणि जाहिरात खरोखरच अंतिम प्रक्रियेत असेल, तर विद्यार्थ्यांनी आता अभ्यासाची स्पीड वाढवण्याची वेळ आली आहे. विद्यार्थ्यांनो, आता अभ्यासाची स्पीड वाढवण्याची वेळ आलेली आहे. ठीक आहे मित्रांनो. आता मित्रांनो, अंतिम टप्पा म्हणजे काय? अंतिम टप्पा म्हणजे काय? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जाहिरात अंतिम टप्प्यात आहे म्हणजे नेमकं काय? विद्यार्थी मित्रांनो, भरतीची जाहिरात तयार होण्यापूर्वी अनेक प्रशासकीय प्रक्रिया असतात. उदाहरण, रिक्त पदाची माहिती, पदांची आवश्यकता, संवर्गनिहाय माहिती, आरक्षणाची संबंधित प्रक्रिया, आवश्यक प्रशासकीय मंजुरी आणि जाहिरात तयार करण्याची प्रक्रिया. या सर्व प्रक्रियेनंतर जाहिरात प्रसिद्ध होण्याच्या दिशेने प्रक्रिया पुढे जाते. म्हणून अंतिम टप्पा हा शब्द ऐकून विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी, आता अभ्यास थांबवायचा नाही. काय मित्रांनो, आता अभ्यास थांबायचा नाही, उलट अभ्यासाला वेग द्यायचा आहे. ओके मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आता जाहिरात कधी येईल? मित्रांनो, जाहिरात कधी येईल हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्यांनी विचारला आहे. हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थी विचारणार आहे. सर एक्झॅक्ट डेट सांगा. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला चुकीची तारीख सांगणार नाही. आमच्याकडे मिळालेली माहिती ही अशी आहे की जाहिरात लवकर येण्याची शक्यता आहे. काय मित्रांनो, लक्षात बघा. जाहिरात लवकर येण्याची शक्यता आहे आणि प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे समजते. परंतु एक्झॅक्ट डेट अधिकृतपणे जाहीर झाल्याशिवाय आपण कोणतीही तारीख सांगणे योग्य नाही. म्हणून जर कोणी सोशल मीडियावर तुम्हाला सांगितलं उद्या जाहिरात येणार, या तारखेलाच येणार आणि या दिवशी फॉर्म सुरू होणार, तर ऑफिशियल ॲडव्हर्टाइजमेंट येईपर्यंत त्यावर पूर्ण विश्वास ठेवू नका. ओके. आता मित्रांनो, गोपनीय माहितीबाबत एक महत्त्वाची गोष्ट. विद्यार्थी मित्रांनो, आपली ही माहिती वरिष्ठ स्तरावरील विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली आहे. परंतु आता हे त्यांना मिळालेली कुणाला मित्रांनो, जिथून मी डिटेल काढली का, एक ऑफिशियल चॅनलवरून मी डिटेल काढलेली, एकदम ऑफिशियल, एकदम त्या चॅनलवरून लाखो मुले समजा मित्रांनो सरळ सेवामध्ये लागलेले. ओके मित्रांनो, वरिष्ठ स्तरावरील त्यांना माहिती मिळालेली आहे. म्हणून मित्रांनो, मी तिथून हे माहिती तुम्हाला शेअर करतो आहे तुमच्यासोबत. वरिष्ठ स्तरावरील विश्वसनीय सूत्राकडून मिळालेली आहे. परंतु ज्यांच्याकडून ही माहिती मिळाली आहे त्यांनी ओळख आपण उघड करणार नाही, कारण माहिती देणाऱ्या व्यक्तीची कॉन्फिडेन्शियली जपणे ही आपली जबाबदारी आहे. म्हणून मी त्यांचे नाव सांगणार नाही, त्यांचे पद सांगणार नाही, त्यांचा विभाग सांगणार नाही. फक्त एवढं सांगतो, ही माहिती आपल्यापर्यंत विश्वसनीय माध्यमातून पोहोचली आहे आणि म्हणूनच
ही माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे आम्हाला आवश्यक वाटले. पण पुन्हा एकदा सांगतो, ऑफिशियल ॲडव्हर्टाइजमेंट इज इक्वल टू फायनल कन्फर्मेशन, हे लक्षात ठेवा मित्रांनो. ऑफिशियल ॲडव्हर्टाइजमेंट आल्यावरच तुम्ही फायनल कन्फर्मेशन करा. ओके. आता देन जाहिरात आली की कोणती माहिती समोर येईल? जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अनेक प्रश्नांची अधिकृत उत्तरे मिळतील. सर्वप्रथम कोणत्या पदांची भरती आहे, उदाहरण MPW किंवा आरोग्य विभागातील इतर संबंधित पदे, नेमकी कोणती पदे जाहिरातीत असतील हे ऑफिशियल ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये स्पष्ट होईल. देन दुसरा, एकूण किती पदे आहेत, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. टोटल वॅकन्सीज किती आणि कोणत्या पदासाठी किती जागा आहेत हे जाहिरातीत स्पष्ट होईल. 3, कॅटेगरीज वाईज वॅकन्सीज ओपन, SC ST OBC EWS VJ NT SBC आदी मित्रांनो. आरक्षणानुसार पदांची माहिती जाहिरातीत दिली जाऊ शकते, पण विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर फिरणाऱ्या अंदाजित आकड्यावर विश्वास ठेवू नये. ऑफिशियल वॅकन्सी टेबल पाहिल्यानंतरच फायनल आकडा समजेल. ओके मित्रांनो, ऑफिशियल वॅकन्सी टेबल पाहिल्यानंतरच फायनल आकडा समजेल. आता मित्रांनो, एलिजिबिलिटी काय? एलिजिबिलिटी हे मित्रांनो यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा, शैक्षणिक पात्रता. प्रत्येक पदासाठी वेगवेगळी क्वालिफिकेशन असू शकते, म्हणून जाहिरात आल्यानंतर आपण प्रत्येक पदाची एलिजिबिलिटी स्वतंत्रपणे पाहणार आहोत. विशेषतः MPW किंवा संबंधित टेक्निकल पदांसाठी कोणता कोर्स, कोणता सर्टिफिकेट, रजिस्ट्रेशन आवश्यक आहे का, एक्सपिरियन्स आवश्यक आहे का, हे सर्व आपण ऑफिशियल ॲडव्हर्टाइजमेंटमधून तपासणार आहोत. ओके मित्रांनो, लक्षात ठेवा. आता एज लिमिट. विद्यार्थ्यांमध्ये आणखी एक मोठा प्रश्न असतो, सर माझा वय पात्र आहे का? जाहिरात आल्यानंतर आपण पाहणार आहोत मॅक्झिमम एज, मिनिमम एज, रिझर्व्ह कॅटेगरी रिलॅक्शन आणि इतर एज रिलेटेड कंडिशन्स. म्हणून आता सोशल मीडियावरील अंदाजावरून स्वतःला पात्र किंवा अपात्र समजू नका. ओके मित्रांनो. आता एक्झाम फीस. यानंतर येतो परीक्षा शुल्काचा मुद्दा. ओपन कॅटेगरीसाठी किती, रिझर्व्ह कॅटेगरीसाठी किती, GST किंवा इतर शुल्क आहे का, हे देखील ऑफिशियल ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये स्पष्ट होईल. म्हणून फीबाबतही कोणते अनऑफिशियल स्क्रीनशॉटवर लगेच विश्वास ठेवू नका. ओके मित्रांनो. देन मित्रांनो, एक्झाम पॅटर्न. विद्यार्थी मित्रांनो, जाहिरात आल्यानंतर सर्वात जास्त चर्चा होणार आहे ती एक्झाम पॅटर्नवर. टेक्निकल किती, नॉन टेक्निकल किती, एकूण प्रश्न किती, एकूण गुण किती, निगेटिव्ह मार्किंग आहे का, एक्झाम ड्युरेशन किती, हे सर्व ऑफिशियल ॲडव्हर्टाइजमेंट किंवा संबंधित अधिकृत परीक्षेच्या सूचनेनुसार तपासणे आवश्यक आहे. म्हणून आता कोणती अनऑफिशियल पॅटर्न फायनल समजू नका. ओके मित्रांनो. आता विद्यार्थ्यांनी काय करायचं, हा आजच्या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर जाहिरात खरोखरच जवळ आली असेल तर म्हणजे आता विद्यार्थ्यांनी काय करायचं, आजच्या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर जाहिरात खरोखरच जवळ आली असेल तर तुमच्याकडे एकच काम आहे, अभ्यास वाढवा. काय मित्रांनो, अभ्यास वाढवा. जाहिरात येण्याची वाट पाहत बसू नका, कारण जाहिरात आल्यानंतर हजारो विद्यार्थी अभ्यास सुरू करतील. पण जर तुम्ही आजपासून अभ्यास करत असाल तर जाहिरात आल्यानंतर तुमचं काम असेल रिव्हिजन प्लस MCQs प्लस PYQs प्लस मॉक टेस्ट, आणि हा खूप मोठा फायदा आहे. ओके मित्रांनो, हे लक्षात ठेवा. ॲडव्हर्टाइजमेंट कधी येईल ह्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. कॉम्पिटिशन किती असलं तरी आपल्याला त्यांनी पण घेणं देणं नाही. फक्त आपलं प्रिपरेशन कसं चालू आहे ते आपल्याला बघायचं आहे. काय मित्रांनो, आपलं प्रिपरेशन कसं चालू आहे तो आपल्याला बघायचं आहे. कॉम्पिटिशनवर आपल्याला लक्ष नाही द्यायचं, आपल्याला प्रिपरेशनवर लक्ष द्यायचं आहे. मित्रांनो, हे लक्षात ठेवा. MPW विद्यार्थ्यांनी टेक्निकलमध्ये काय करायचं हे लक्षात ठेवा. MPWची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विशेष टेक्निकल सब्जेक्ट मजबूत केला पाहिजे. आपण खालील टॉपिक्सवर लक्ष देऊ शकता. नंबर 1, कम्युनिकेबल डिसीज म्हणजे वॉटरबॉर्न डिसीज, वेक्टरबॉर्न डिसीज, रिस्पिरेटरी डिसीज, अन्य संसर्गजन्य आजार. ओके मित्रांनो. आता एन्व्हायरमेंटल हेल्थमध्ये वॉटर पॉल्युशन, वॉटर प्युरिफिकेशन, फिल्ट्रेशन, क्लोरीन डिमांड, ब्रेक पॉइंट क्लोरिनेशन, रेसिड्युअल क्लोरीन सॅनिटेशन, वेस्ट मॅनेजमेंट, सॉलिड वेस्ट, लिक्विड वेस्ट, एक्सक्रेटा डिस्पोजल, सीवेज, एन्व्हायरमेंटल सॅनिटेशन, पब्लिक हेल्थ, प्रायमरी हेल्थ सर्व्हिस, नॅशनल हेल्थ प्रोग्राम, डिसीज प्रिव्हेन्शन, डिसीज कंट्रोल, सर्वेलियन्स, MPW रोल, होम विजिट, हेल्थ एज्युकेशन, डिसीज सर्वेलियन्स, रिपोर्टिंग, प्रिव्हेन्शन्स अँड कंट्रोल्स, कम्युनिटी लेवल ॲक्टिव्हिटीज. आता मित्रांनो, PYQ का सोडवायचे
हे महत्त्वाचा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, फक्त लेक्चर पाहणे म्हणजे पूर्ण तयारी नाही. लेक्चर पहा, नोट्स बनवा आणि त्यानंतर MCQs सोडवा, PYQs सोडवा. कारण PYQsमध्ये मधून आपल्याला प्रश्न विचारण्याची पद्धत समजते. कोणत्या टॉपिकवर प्रश्न जास्त येतात, कशा प्रकारचे ऑप्शन्स असतात, कुठे कन्फ्युजन निर्माण केला जातो, हे सर्व PYQsमधून समजते. ओके. आता मित्रांनो, जाहिरात येण्यापूर्वीचा स्मार्ट स्ट्रॅटेजी. आता मी तुम्हाला एक सिंपल स्ट्रॅटेजी सांगतो. रोजचा अभ्यास 3 भागात करा. पहिला भाग टेक्निकल थेअरी, नवीन टॉपिक शिका. दुसरा भाग MCQs, शिकलेल्या टॉपिकवर MCQs सोडवा. तिसरा भाग रिव्हिजन, जुने टॉपिक्स रिवाईज करा. यामुळे नवीन अभ्यास आणि रिव्हिजन दोन्ही चालू राहतील. विद्यार्थी मित्रांनो, जाहिरात जवळ आली की सोशल मीडियावर अनेक प्रकारचे थंबनेल्स दिसतील. ब्रेकिंग न्यूज, उद्या जाहिरात, 100% कन्फर्म, इतकी पदे फायनल, असं बरंच काही पाहायला मिळेल. पण तुमचं एक काम आहे, सोर्स तपासा, ऑफिशियल वेबसाईट तपासा, ऑफिशियल ॲडव्हर्टाइजमेंट तपासा, ऑफिशियल गव्हर्नमेंट नोटीस तपासा आणि मगच विश्वास ठेवा. हे लक्षात ठेवा. माझा विद्यार्थ्यांसाठी खास संदेश आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एकच सांगणार आहे, आता वेळ वाया घालू नका. जर तुम्ही खरंच आरोग्य विभागात सरकारी नोकरी मिळवायचे लक्ष ठेवले असेल तर आता तुमचा प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे. आजचा 1 तास वाया गेला तर तो परत मिळणार नाही. म्हणून आजपासून स्वतःला एक प्रश्न विचारा, आज मी माझं सिलेक्शनसाठी काय केलं? आज मी माझं सिलेक्शनसाठी काय केलं? एक लेक्चर, 50 MCQs, 100 MCQs, एक PYQ पेपर, एक रिव्हिजन, काहीतरी करा, पण अभ्यास करा मित्रांनो. ओके. आता शेवटी एक महत्त्वाची गोष्ट, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती दिली आहे ते एक विश्वसनीय वरिष्ठ स्तरावरील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आहे. परंतु ही माहिती अधिकृत जाहिरात नाही. अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर पदसंख्या, पात्रता, वयोमर्यादा, फी, अर्जाचा तारखा, परीक्षा पद्धत आणि इतर सर्व बाबी फायनल समजल्या जातील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणती अफवा पसरवू नये आणि कोणती अनधिकृत तारीख किंवा वॅकन्सी फायनल समजू नये. आणि विद्यार्थी मित्रांनो, जाहिरात ऑफिशियल आली की आपण आपल्या MPW लर्निंग सेंटरवर त्याचा पूर्ण ॲनालाइज घेणार आहोत. आपण पाहणार आहोत कंप्लीट ॲडव्हर्टाइजमेंट ॲनालाइज, पोस्ट वाईज एलिजिबिलिटी, वॅकन्सी, एज लिमिट, ॲप्लिकेशन प्रोसेस, एक्झाम पॅटर्न, सिलेबस, इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आणि सर्वात महत्त्वाचा, आता अभ्यास कसा करायचा. काय मित्रांनो, आता अभ्यास कसा करायचा याची पूर्ण स्ट्रॅटेजी. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आजची माहिती एवढीच. आरोग्य विभाग भरतीची 2026ची जाहिरात अंतिम टप्प्यात असल्याची विश्वसनीय माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहे आणि जाहिरात लवकरच येण्याची शक्यता आहे. आता तुमचं काम एकच आहे की जाहिरातीची वाट पाहत बसायचं नाही, तर जाहिरात येण्यापूर्वी तयारी पूर्ण करायची. कारण जाहिरात आल्यानंतर अभ्यास सुरू करणारे अनेक असतील, पण जाहिरात येण्यापूर्वीच तयारी पूर्ण करणारेच सिलेक्शनच्या शर्यतीत पुढे असतील. मी पुन्हा भेटतो एक नवीन ऑफिशियल अपडेटसोबत. तोपर्यंत अभ्यास करत राहा, मेहनत करत राहा आणि सिलेक्शन मिळेपर्यंत थांबू नका. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.